व्हिडिओ कदाचित माझा शेवटचा व्हिडिओ असू शकतो. मी कोल्हापूर राहणारे आहे आणि गेल्या काही वर्षापासून गैबीसाहेब दत्तगिरी लेंगरे पुलाची शिरोली येथे राहणार 2 मुलांचा बाप मुस्लिम समाजात माझ्यासोबत अत्याचार केला आहे. माझ्या इच्छेविरुद्ध अनेक शारीरिक छळ केला, तसेच त्याने मला सतत त्रास दिला. इस्लाम कबूल करण्यासाठी धमकी दिली आहे. मी त्याच्या विरुद्ध 2 वेळा पोलीस तक्रार केली आणि गुन्हा दाखल केला आहे, पण तरीही त्याने मला पुन्हा धमकी देणं थांबवलं नाही. त्याने काही दिवसापूर्वी मला एक धमकीचं पत्र पोस्टाने पाठवले आहे. त्यामध्ये तो म्हणत आहे, तू केलेली कंप्लेंट मागं घे, नाहीतर मी तुझे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल करेल आणि हे कोणाला सांगितलं तर तुला मारून टाकी. हे वाचल्यानंतर माझी भीती आणखी वाढली आहे. मी एक सामान्य मुलगी आहे, मला आई वडील नाही. माझा भाऊ कुणी हिंदुत्ववादी होणार आहे का? नाही, फक्त सुरक्षित आयुष्य जगायचं आहे. पण वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे मला भयंकर मानसिक त्रास होत आहे. म्हणून मी हिंदुत्ववादी सरकार, कोल्हापूर पोलीस प्रशासन हात जोडून विनंती करते, कृपया या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कारवाई करा. मला संरक्षण द्या आणि या व्यक्तीला पुन्हा कुठल्याही त्रास देण्यापासून थांबवा. जर त्याच्यावर कठोर कारवाई नाही झाली तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल आणि सर्वस्वी जबाबदार हिंदुत्ववादी सरकार आणि पोलीस प्रशासन राहील. हे त्याने पोस्टानं पाठवलेलं पत्र आहे. मी वारंवार पोलीस कंप्लेंट करून थकलेले आहे, कारण गैबीसाहेब लेंगरे हा वारंवार, ह्याची बायको, ह्याची आई, ह्या तिघांनी मिळून मला रस्त्यात गाठून शिवीगाळ करणे, मारहाण करणे, अपरात्री घरी येऊन दंगा करणे, या सगळ्या त्रासाला मी कंटाळलेले आहे. आणि ह्या गोष्टीत पोलीस प्रशासन काहीही दखल घेत नाही, त्याच्यावरती काहीही फरक पडत नाही. काल 28/4/2026 रोजी मी SP-ना भेटून पण त्यांच्यावरती कंप्लेंट करून तो आज सकाळी मला हॉर्न वाजवून बोटाने धमकी देऊन परत आम्ही गेलेला आहे. त्याच्यावरती पोलीस प्रशासन काही दखल घेणार आहे की नाही? गैबीसाहेब लेंगरे ह्याच्या पाठीमाग ह्याचा मिळवण्याचा हात आहे. मौली ह्यांचा हात आहे. पूर्ण शिरोली मुस्लिम समाजाचा ह्याच्या पाठीमागे हात आहे. म्हणूनच ह्याची मजल वारंवार मला त्रास देणे, वारंवार मला रस्त्यात गाठून मला धर्मांतर कर, ह्या गोष्टीला बळी पडणे, ह्या सगळ्या गोष्टी तो करत आहे.